देखील उपस्थित झाले. चला मॅचच्या दिवशी जाऊयात. आपण पाहतायत भंडारी प्रीमियर लीग एक अफलातून क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आरटीजी या संघाला आपण प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतायत. पहिलाच बॉल ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. बॉल चालाय तो म्हणजेच फायनली रिजनला तत्पूर्वी चेंडूला अडवला जाईल आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल कंप्लीट केली जाईल. वसई परिसर आणि हे मैदान प्रत्येक क्रिकेट रसिकांसाठी आवडणारं मैदान आहे आणि त्याच कारणाचं मोठमोठ्या स्पर्धा आपण या मैदानावरती सातत्याने पाहिलेल्या आहेत आणि त्यातीलच एक मानाची अग्र नामांकित क्रिकेटची स्पर्धा अर्थातच भंडारी प्रीमियर लीग 2025 आपण पाहत आहेत. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल जरूर प्राप्त केलेली आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेचं एक सुंदर असं मैदान. आता क्वचितच मैदान या संपूर्ण जर पाहिलं गेलं तर वसई परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातीलच एक सुंदर असं मैदान या क्रीडांगणावरती आपण खेळतायत, आनंद घेतायत. भंडारी प्रीमियर लीगचा BPL 2025 आपण पाहत आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल घेतले, धावफटकाचं खातं ओपन केले. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत, रुशांत पाटील आणि यश चोरगे यांना आपण पाहताय. चांगला फटका खेळला गेला, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावत असताना तत्पूर्वी क्षेत्ररक्षक पोहोचतायत. सिंगलमध्ये डबलमध्ये कन्वर्ट केलंय आणि या बॉलवरती मिळतील धावा. दोन धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 3च्या घरामध्ये. पुढचा बॉल चांगला फटका खेळलाय. मनगटाचा पुरेपूर वापर करत असताना ऑन साइडला फक्त आणि फक्त बॉलला ढकलून दिले गेले. एक सिंगल प्राप्त झाले. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 4च्या घरामध्ये. प्रत्येकांचा चेहऱ्यावरती आनंद उत्सव हा पाहायला मिळतोय कारण की आपण आपल्या परिवाराला एकत्रित घेऊन खेळण्याचा प्रयत्न भंडारी प्रीमियर लीगचं आयोजन नियोजन या परिसरामध्ये आपण पाहताय. जरूर धावफटकावरती धावा लागल्या. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. या पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती बॉल होते यार. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तत्पूर्वी एक सिंगल आले. एक सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल पुन्हा एकदा जाऊन पोहोचते धाव फटकावरती ती म्हणजे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा या धाव फटकावरती लागल्या गेल्यात. DBN लाईव्हच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचा देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. DBN लाईव्ह म्हटलं तर या वसई विरार पालघर जिल्ह्यातील एक नामांकित आणि अग्र नामांकित लाईव्हचे चॅनल आपल्याला पाहायला मिळते. नेहमीच या DBN लाईव्हने सातत्याने जर पाहिले गेले तर मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्यात. त्यांचे देखील विशेष आभार. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत उडाला बॉल आणि कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच, हे रहस्य आपण सातत्याने जपले क्रिकेटमध्ये आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा धावफटकावरती लागल्या गेल्या 6च्या घरामध्ये. पहिल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. यापूर्वी संदीपजी गावण सरांचा आपण आवाज ऐकला जरूर. पालघर जिल्ह्यातील एक नामांकित समालोचक. इथे दांडी गुल यश त्या उद्ध्वस्त क्लीन बोल्ड आणि पहिला धक्का. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफटकावरती 6 असताना बॅटिंग करत असताना शिवबा या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. विकेट्स फलंदाज बा. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफटकावरती 6 लागल्यात. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना शिवबा संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. महत्त्वपूर्ण मॅच आहे. प्रत्येक मॅच प्रीमियर लीगच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण खेळतोय त्यावेळेला फार महत्त्वाची असते.
गेल्या वर्षीचा जर पाहिलं तर गतवर्षीचा चॅम्पियन संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जाते, परंतु या पर्वामध्ये जर पाहिले गेले तर त्यांना चांगला खेळ करावा लागेल. जर तुम्हाला चॅम्पियन्स बनायचं असेल तर भंडारी प्रीमियर लीगचं पाहूयात यंदा कुठला अगदी जर पाहिलं गेलं तर एखादा विक्रमी नोंद केला जाईल का या संपूर्ण स्पर्धेमध्ये हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. 6 धावा धाफडकावरती लागल्या गेलेत. आता षटक क्रमांक 2 मध्ये मिस्टर क्रिश या ठिकाणी दाखल झालेले आहेत. उन्हाची तीव्रता भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच कारणासर पाहिलं गेलं तर भरपूर फिटनेस हा क्रिकेटमध्ये आपण प्रत्येकाने जोपासला पाहिजे. भंडारी प्रीमियर लीगचं आयोजन नियोजन आपण पाहतात, प्रत्येक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झाले, प्रत्येक खेळाडू या मॅचचा आनंद घेत असताना त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मुख्य व्यासपीठावर जे आमचे अतिथी आहेत प्रमुख त्यांचं देखील मी वेलकम करतोय. सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. BPL मध्ये ऑन साईडला फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला, परंतु बॅनर बॉलचा संपर्क नाही आहे. टप्पा पडल्यानंतर जर पाहिले गेले तर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. डॉट चेंडूची सांगता ही मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते. षटक क्रमांक 2 सुरुवात झाले आणि पहिलाच बॉल अचूक टप्प्यावरती भेदक मारा पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल डॉटच्या सानिध्यातून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आपल्याला जर पाहिले गेलं तर लाईन थोडीशी भरकटले गेले, ऑब्स्टिकच्या थोडंसं बाहेरचा बॉल होता. व्हाईट बॉल पंचांचा इशारा या ठिकाणी येताना दिसतोय. एक धाव अवंतरच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते आणि एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. ती म्हणजेच स्कोर कार्डवरती जाऊन पोचली जाते. ती म्हणजे 7च्या घरामध्ये एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये शिवबा कॅपिटल्स या संघाला आपण पाहत आहेत. ज्याप्रमाणे IPLचा लुक असतो तशा प्रकारे जर्सी आपल्याला पाहायला मिळतात आणि तशाच प्रकारचे जे काही लोगो असतात तेच प्रत्येक टी शर्टवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि भरपूर क्रेज वाढला गेला आहे. तो म्हणजेच BPLचा भंडारी प्रीमियर लीगचा. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर नेहमीच चांगलं आयोजन आणि नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न या समाजाने केला आहे, या आयोजकांनी केला आहे आणि यंदाही जर पाहिलं गेलं तर चांगल्या जर्सी प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती प्रत्येक सपोर्टरच्या अंगावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. धाबा फडकावरती लागल्या गेल्या तर स्कोर कार्डवरती ते म्हणजे 7च्या घरामध्ये गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक जर पाहिले गेले तर दुसरं आपण पाहत आहेत. एक चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा. स्टेप पडून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेला जर पाहिले गेलं तर डाऊन्सिंग डाऊन दी ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर डॉट चेंडूची सांगता केली जाते. 8 धावा झाले धावफडकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1.2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 5 ओव्हरची मॅच आहे आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये या मैदानावरती 50च्या पलीकडे जायचं आहे. चांगला बॉल आहे, चांगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत परंतु प्रेक्षक बनून राहतील. बॉल वेगाने प्रस्थान होते बाउंड्रीच्या दिशेने, आतमध्ये ढकललाय शेवटच्या क्षणाला आणि पाहत असताना या बॉलवरती जर पाहिले गेले तर 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्या आहेत. वेग चांगला होता, क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर वेगाने ते पोचले बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि पाहता क्षणाला जर पाहिलं तर आतमध्ये ढकलत असताना या बॉलला सिंगल डबल या ठिकाणी काउंट केले. या 2 धावीच्या माध्यमातून संघाची धाव संख्या धावफडकावरती लागली गेली ते म्हणजे 10च्या घरामध्ये 10 धावा धावफडकावरती लागल्या गेल्या. 10 धावा धावफडकावरती 1.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 3 बॉल फेकून झालेत. येस पंचाने इशारा केला की थर्ड अंपायर. पाहूयात आपण या ठिकाणी चौकार आहे की आतमध्ये ढकलला हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. आमची संपूर्ण DBN लाईव्हची टीम त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. थोड्याच वेळात DBN लाईव्हच्या टीमच्या माध्यमातून YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचली जाईल. चला तिसरे पंच जर आपण कुठे असाल तर लगेच आपण या ठिकाणी पोहोचायचं आहे. तिसरे पंच जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच आपण या ठिकाणी पोहोचायचं आहे.
येस, जे आमचे ऑनफिल्ड अंपायर आहेत, आपण आपला निर्णय द्यायचा आहे. कारण की लाईव्हच्या माध्यमातून जर पाहिलं तर तितकंसं प्रॉपर दिसत नाही आहे आणि आता मात्र ऑनफिल्ड जे काही निर्णय देतील त्यावरतीच आपल्याला ठाम राहावं लागेल. चला, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं लगेचच. RTG या संघाला आम्ही विनंती करतोय. आता पंच आपल्या जागेवरती जातील आणि त्यानंतर जे मुख्य आपले पंच आहेत त्यांचा इशारा आमच्यापर्यंत लगेचच पोहोचणार आहे. याबरोबर जे चौकार आहे की आतमध्ये ढकललाय हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. दोन पंच अफलातून पंचाची भूमिका या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळाली. प्रत्येक वर्षी भंडारी प्रीमियर लीगचं आयोजन हे आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळते आणि यस, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. ज्या धावून पळून पूर्ण केलेल्या धावा असतील अर्थातच दोन, त्या दोनच धावा या ठिकाणी पाहायला मिळतील आणि दोन धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धापडगाव जाऊन पोहोचते ते म्हणजेच 10च्या घरामध्ये. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. इथे जर पाहिलं गेलं तर हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. यष्टीरक्षक बीट झाले, बॉल चाला मागे सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिला गेलाय आणि सिंगल या बॉलवरती 22च्या माध्यमातून कम्प्लीट होईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फडकावरती जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. को इन्सिडेंट आकडा या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. 11 धावा फडकावरती लागल्या गेल्यात एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 1.4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक या दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. जास्तीत जास्त धावा इथून करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. शिवबा कॅपिटल्स गेल्या वर्षाचा जर पाहिलं तर गत वर्षीचा हा संघ जर पाहिलं गेलं तर चॅम्पियन संघ होता. पडल्यानंतर उचळी घेणारा बॉल आहे, थोडासा दिमागातून टाकलेला बॉल होता. स्विंग अँड मिस चांगला बॉल पाहायला मिळतोय, टप्पा अचूक पाहायला मिळतोय, लाईन अँड लेंथ तेवढी चांगली पाहायला मिळते आणि त्याच कारणाचं मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर डॉट बॉलची सांगता आता मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. शेवटचा अंतिम बॉल या दुसऱ्या षटकातील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. दोन्ही मैदानावरती सुंदर क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळते. इथे ऑन साईडला फटका चांगला आहे, लॉफ केल्या बॉलला, बॉल चालल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. BPL सिक्सर, 6 धावा, षटकार. तलवार ही आमच्या पेरतीची शपथ हाय तुला मायभूमीची. मनाशी सर्वत लावून नशान तुफान वेबान नाच करू वस्तू जीव शिवबाच्या पायावरी. आमचा मल्हारी आम्ही तो आमचा मल्हारी आम्ही तो आमचा मल्हारी. मल्हारी 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 शिवबा आमचा मल्हारी. मल्हारी 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 शिवबा आमचा मल्हारी. शिवबा आमचा मल्हारी. शिवबा आमचा मल्हारी. गनिम असू दे काळ नागच हरी. हॅलो हॅलो.
हॅलो इथे हवेत खेळला बॉल मिस्टॅमिक स्ट्रोक आहे डाऊन दी बॉल पोस्ट आहेत क्षेत्ररक्षक टिपला जेल आणि मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 2 17 धावसंख्येवरती बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थातच शिवबा कॅपिटल्सच्या टीमला हा दुसरा धक्का. इथे विकेट मैदानाच्या आतमध्ये गेले. 17 हा आकडा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच अशुभ राहिलेला आहे आणि त्याच आकड्यावरती विकेट मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसली गेली. 17 धावसंख्येवर दुसरा धक्का लागला गेलाय. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर शिवबा कॅपिटल्स या संघाला आपण जरूर पाहत आहेत. भंडारे प्रीमियर लीगचा आयोजन नियोजन एक बेधडक आणि एकदम कडक आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं राहिले गेले. धावता फडकावरती 17 लागलेत. षटक क्रमांक जर पाहिले तर तिसऱ्याचा खेळ आणि पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त करून दिलेली आहे या गोलंदाजाने. त्या गोलंदाजाचं देखील विशेष कौतुक या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून करावं लागेल कारण की महत्त्वाच्या क्षणाला एखादी विकेट येते तिथून जर पाहिलं तर मॅचचा टर्निंग पॉईंट निर्माण होतो. बाबा त्या मॅचचा टर्निंग पॉईंट ही विकेट ठरेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती बॉल होती यार. इथे फटका चांगला आहे बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ दी पार्क. यू सिक्सर 6 धावा. दिलदार मनाचं वाढीव तुमचं दिलदार मनाचा रुबाब. ग्रेट टायमिंग अँड ग्रेट शॉट. चांगलं टायमिंग जुळले गेले या बॉलवरती आणि सरळ चेंडूला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकाराला मॅच मध्ये पलटवार झालाय. 23 धावा. यावेळेला जर पाहिलं गेलं तर वेगाने टाकलेला बॉल होता. अपील त्या ठिकाणी झाली आणि LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात पायचीच्या स्वरूपात हा तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागला गेला आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाला शिवबा कॅपिटल्स या संघाला विकेट जाईल. तिसरा धक्का विकेट. हॅलो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. पहिलाच बॉल याही वेळेला अपील झाले परंतु जर पाहिलं गेलं तर आउटसाइड बॉल होता. ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर पिचिंग होणारा बॉल होता. पंचांचा लगेच इशारा आलाय. लेग बाईच्या स्वरूपात या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर एक सिंगल ॲड होईल. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती टोटली लागल्यात ते म्हणजे 24 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या धावफडकावरती पाहायला मिळते. 2.4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जरूर कंप्लीट झालाय. बाबा त्या मॅच मध्ये 50च्या पलीकडे जायचं आहे. 60 पर्यंत पोहोचायचं या अपेक्षाने मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. ते म्हणजेच शिवबा कॅपिटल्स या संघाला चला जास्तीचा वेळ खर्च करू नका प्लीज. मी दोन्ही संघाला विनंती करतोय. बॅटिंग टीमला देखील आणि बॉलिंग टीमला देखील आम्ही विनंती करतोय. कळकळीची विनंती असेल. पुढचा बॉल. ओहो यावेळेला जर पाहिलं तर वेग तर चांगला होता परंतु वेगेवरती स्वार झाले. धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहिला गेलाय. नाही घेतली आहे धाव. नॉन स्ट्राईक यांच्या क्षेत्ररक्षक धोक्याची घंटा देखील वाजली होती परंतु नाही विकेट जाणार. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल येताना दिसतोय आणि चेंडू फेकून झाला. आतापर्यंत 5 शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहे. दुसऱ्या बॉलवरती षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलंय अफलातून.
पुढचा बॉल इथे चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, वेग चांगला आहे आणि पाहता क्षणाला याही वेळेला विकेट जाईल, फलंदाज होतील बाद. चौथा धक्का, 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 24 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या आहेत. विकेट गॉन, फलंदाज बाद. दिलदार मनाचा रुबाबदार वाढीव तुमचा ह्यो कारभार तुमचा वेगळाच असतोय तामझाम. मार्केट जम सरकार तुम्ही केलंय मार्केट जम सरकार तुम्ही करताय मार्केट जम. 24 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. धावसंख्या तर चांगल्या स्थितीमध्ये आहे. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि अगदी येणाऱ्या ज्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवायचे आहेत. इथून 24 झालेत. जर 12 बॉलमध्ये 24 येत आहेत तर मॅचचं समीकरण थोडंसं अवघड होईल. 50च्या पर्यंत तरी जाण्याचा प्रयत्न केला जाईल आणि बॅटिंग पॉवर प्ले पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. 5 षटकांच्या मॅचमध्ये महत्त्वाचे असते बॅटिंग पॉवर प्ले आणि आता मात्र जर पाहिजे बॅटिंग पॉवर प्ले षटक क्रमांक जर पाहिले गेले तर 4थ्यामध्ये घेतला गेलाय. पाहूया त्या बॅटिंग पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा केला जाईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहतोय. मैदानाच्या आतमध्ये धावा फटकावर जर पाहिले गेले तर वेगाने बनवायच्याच आहेत. या अनुषंगाने आता चांगली बॅटिंग करायची आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात, खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि चांगले फिल्डिंग सेटअप केले. त्यांना माहिती आहे बॅटिंग पॉवर प्ले या षटकामध्ये कमीत कमी धावा आपल्या खर्च करायच्या. प्रतिस्पर्धी संघ विजय करतोय. या षटकामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये वेगाने धावा बनवायच्या. पहिलाच बॉल जर पाहिजे तर चांगला ड्राईव्ह पाहायला पडतो. ऑन साईडला निघून चालले क्षेत्ररक्षक पोचतात. वेगाने सिंगल कंप्लीट केले आणि पाहता क्षणाला जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये वेगाने धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या वेगाने धावा जर कंप्लीट केल्या तर नक्कीच जर पाहिलं तर 50च्या जवळपास आपण जाऊ शकतायत. अन्यथा जर पाहिले गेलं तर 40चा देखील आतमध्ये तुम्हाला रोखलं जाऊ शकते. मोठ्या धावा बनवायच्या आहेत. पाठलाग करताय, पाठलाग करावाच लागेल जर मॅच जिंकायची असेल तर. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती बॉल होते यार. इथे फटका चांगला आहे. हवेत उडाल्या बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतायत डीप मिड विकेटला. क्लिअर होणार नाहीये. क्षेत्ररक्षक आले, टिपला झेल. मैदानाच्या आतमध्ये 5वा धक्का. बॅटिंग करणाऱ्या टीमला विकेट, फलंदाज बाद. हॅलो. मैदानाच्या आतमध्ये विकेटची पडझड सुरुवात झाली. विकेटवर विकेट, धक्क्यावरती धक्के मैदानाच्या आतमध्ये लागत असताना आपण पाहता शिवबा कॅपिटल्सच्या संघाचा गतवर्षी हा संघ चॅम्पियन. यंदा जर तुम्हाला चॅम्पियन बनायचं असेल तर भरपूर मेहनत परिकाष्ठा करावी लागेल. दोन्ही ग्राउंडवरती आपण जर पाहिले गेलं तर अफलातून क्रिकेट चालू आहे. एका बाजूला प्रमोदजी शेळगे यांचा आपण अब्झुरू आवाज ऐकतायत, व्हॉइस ऑफ पालघर. दुसऱ्या बाजूला संदीपजी गावंड सर असतील. दोन्ही ग्राउंडवरती जर पाहिलं तर पंचाची भूमिका ही अफलातूनरित्या आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुढचा बॉल एवढा ऑन साईडला फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, पोस्ट डाऊन दी बॉल. सलग दुसरा बॉल आणि दुसऱ्या बॉलवरती देखील झेल कंप्लीट केलाय. विकेट जाईल. धक्क्यावरती धक्के मैदानाच्या आतमध्ये लागतायत बॅटिंग करणाऱ्या टीमला.
अंकित पाटील पहिला बॉल फेस करत असताना चांगला बॉल पाहायला मिळतो. या गोलंदाजाचं मी कौतुक करेन विशेष. अंकित चौधरी आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आले, त्यानंतर विकेट विकेट आणि त्यानंतर जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू आपल्याला सुरू पाहायला मिळतो. या षटकाची सुरुवात अफलातून झाली. पाहूयात आता मात्र पहिल्या 4 चेंडूवरती अंकित चौधरीचं राज्य राहिलं, परंतु त्यानंतरच्या 2 बॉलवरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. अर्थातच जर पाहिलं तर अंकित पाटील यांना आपण पाहत आहेत, एखादे 2 मोठे फटके येतील का, मॅचमध्ये पलटवार करतील का, हा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. ओव्हर दी विकेटने वेग चांगला विकेट किपर बीट झालाय. विकेट किपर सांगतायत बॉल थोडासा खाली राहिला, बॉल चालला मागे, शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. बाईचा इशारा पंचाच्या माध्यमातून आला. एक सिंगल येईल बॉलवरती. धावा कशाही पद्धतीने येऊ द्यात, धावा येणं गरजेचं आहे. ते म्हणजेच शिवबा कॅपिटल या संघाला आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर या बॉलवरती सिंगल आले. सिंगलच्या माध्यमातून 26 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना शिवबा कॅपिटल या संघाला आपण पाहत आहेत. षटक क्रमांक आपण 4 आणि शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. शेवटचा अंतिम बॉल, या बॉलवरती धावा करायच्या आहेत. येणारे आता मात्र 7 चेंडू शिल्लक असतील. इथे फटका चांगला आहे, ऑन साइडला बॉलला टर्न केलाय, बॉल चाललाय तो म्हणजे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. या बॉलवरती मिळतील धावा 4. BPL भंडारी प्रीमियर लीग चौका. अरमान प्रेम बरोबर लग तुझं आता मन भरलं ग तुझं. प्रेम बरोबर लग तुझं आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला, गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला. पाखरा आझाद केलं तुला, पाखरा आझाद केलं तुला. विजय अरमान स्वतः पायी ठेवलं ना होती तुझी इच्छा. आता नवीन जीवनाला तुझ्या देतो मी शुभेच्छा. हॅलो. चला मी विनंती करतोय, या पुढची मॅच आपण खेळवणार आहोत. एका बाजूला संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच आर्यन नाईट रायडर्स आणि त्यानंतर रुदान सनराईज या टीमला मी विनंती करतोय लगेचच आपण यायचं आहे टॉससाठी. आणि दुसऱ्या बाजूला आराध्या टायटन्स आणि त्यांच्या विपक्षात जर पाहिजे तर विराज सुपर जायंट्स या चारही संघाला मी विनंती करतोय आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे. आपण या पुढच्या दोन्ही मैदानावरती ज्या मॅचेस होतील त्या दोन्ही मैदानावरच्या मॅचेसचा टॉस करणार आहोत. पहिला बॉल वेग चांगला आहे, कोलात टाकलेला बॉल मागे चालला, विकेट किपर बीट होणार नाही आहे. चांगला बॉल कलेक्ट केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट जाईल. धावचीच्या माध्यमातून फलंदाज होतील बाद. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 7वा लागला गेलाय. बॅटिंग करत असताना शिवबा कॅपिटल्स. स्वतः पायी ठेवलं ना होती तुझी इच्छा. आता नवीन जीवनाला तुझ्या देतो मी शुभेच्छा. आधी चुकलो होतो मी म्हणून
कधी चुकलो होतो मी म्हणून चुकलो होतो मी धोका देऊन तोच वरती धोका मी दिला धोका देऊन तोच वरती धोका मी दिला ज्या फटक्याची मैदानाच्या आतमध्ये नितांत गरज होती तो आझाद केलं तुला ज्या फटक्याची मैदानाच्या आतमध्ये नितांत गरज होती तो फटका फलंदाज अगदी जर पाहिलं गेलं तर भागेश यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. धावसंख्या फटकावरती 36 झालाय. 3 बॉल शिल्लक आहे पहिल्या डावातील. इथे आणखीन एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. यश त्यांच्या वरतून बॉल निघून चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता आता मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते. प्लीज मी विनंती करतोय आराध्य टायटन्स या संघाला आपण लगेच यायचं आहे. 36 धावा धाव फटकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल फुलटॉस बॉल आहे. आक्रमण केलंय बॉल वरती. बॉल थांबणार नाही मैदानाच्या आतमध्ये. जैसी गेंद वैसी नसीहत. बॉल बाउंड्रीच्या पलीकडे बीपीएल षटका. आझाद केलं तुला मैदानाच्या आतमध्ये जर भागेशला लवकर जर पाठवलं असतं तर धावा या अजून देखील जर पाहिजे तर वेगाने वरद राहू त्यांना आपण पाहताय. जर लवकर आले असेल तर धावा वेगाने बनल्या असत्या. 6 बॉलमध्ये त्याने 18 धावा आतापर्यंत वैयक्तिक बनवलेल्या आहेत. संघर्षाचा खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वेळेनुसार परिस्थिती बदलावी लागते आणि ती परिस्थिती बदलण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये वेदांत राऊत खेळत आहेत. चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिले गेले. 42 धावा धाव फटकावरती लागल्या गेलेत. शेवटचा 3 बॉल या पहिल्या डावातील. इथे याही वेळेला जर पाहिले गेले तर वेग चांगला आहे परंतु पाहूयात आता टप्पा नियंत्रित आहे का. तर विकेट जाण्याची दाट शक्यता तर वर्तवली जाते आणि फलंदाज होतील बाद आणि पंचांचा इशारा आलाय. इट इज अ वाईट बॉल. येस वाईट बॉल आहे. पंचाने इशारा केलाय आणि ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल पाहायला मिळतोय. दगदग होतो ती शेवटचा बॉल डॉट येईल का परंतु तसं काही मैदानाच्या आतमध्ये घडून येत नाहीये. वरती आता मात्र स्ट्राईक असणार की स्ट्राईक रोटेट झाले आता पाहणं महत्वाचं राहील. पाहूयात आता काय मैदानाच्या आतमध्ये घडणार आहे. चला पाहूयात कुठला फलंदाज बाद असेल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नियम आहे जर आपण स्ट्राईक जर क्रीज जर सोडली नाही तर नो स्ट्राईक एंडच्या फलंदाज बाद होतील आणि जर तुम्ही क्रीज सोडली तर कदाचित आपण आउट असाल. 42 धावा 42. येस एकदा बॅट केली जाईल म्हणजेच 43 धावा फटकावरती लागल्या जातील. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगली मॅच देखील रंगताना दिसते. 43 धावा. एखादा मोठा फटका मॅच मध्ये आला तर कमबॅक होईल. 50च्या पलीकडे जातील. पाहूया शेवटचा 3 बॉल. इथे फटका आलाय. तो फटका मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि बॉल चाललाय मैदानाच्या पलीकडे. डीप बाकवा स्क्वेअर लेगला ठोकलाय. बीपीएल षटका. तुझी पाहिली तू वाटला बलीस ग खऱ्या प्रेमामुळे माझी लायकी दावलीस ग. थँक्यू डिझाईन थांबवतोय. धावा धाव फटकावरती लागल्या गेल्या ते म्हणजेच 49 आणि 50 धावेचं लक्ष आता मात्र पार करावं लागेल. ते म्हणजे जर पाहिलं गेलं तर RTG किंग्स या संघाला पाहूया ते 50 धावेचा पाठलाग केला जाईल का. 5 षटकामध्ये मैदानावरती या 50 धावा तर एक टफ बॅटल रंगताना दिसणार आहे दोन्ही टीमच्या माध्यमातून. येणारे 30 बॉल करायचे 50 धावा घेऊयात. एक छोटासा डीजे ब्रेक आणि टॉसची प्रक्रिया आपण या ठिकाणी करणार आहोत. मनगटाचं जोर लावून दाटला जरी
वाते उतेज धावल तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ दाबली तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ दाबली हॅलो चेक खंडोबाचा खंडा एकच परी शिवाचं मावळा मी सात भारी मल्हारी 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 शिवबाबूचा मल्हारी 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 शिवबाबूचा मल्हारी हॅलो थँक्यू सो मच केबेक्स DJ मयूर आणि संभव अतिशय चांगलं या ठिकाणी साऊंड सिस्टम आणि तितकंच चांगलं वादन या ठिकाणी होतं आहे. शुभा कॅपिटल्स संघाने पहिल्या इनिंगमध्ये 49 धावपळकर जमा केल्यात आणि 50 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. दुसऱ्या इनिंगमध्ये RTG किंग्स या संघाला इम्पॅक्ट खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. कोणाच्या बदली पाठवलंय ते आपण बघणार आहोत. इम्पॅक्ट खेळाडू गेलाय तनय म्हात्रे, वरद याच्या जागी हा तनय म्हात्रे नावाचा खेळाडू शुभा कॅपिटल्स या टीम मध्ये इम्पॅक्ट खेळाडू म्हणून गेलाय. तुषारजी माझ्यासमोर जुडले गेलेत. IPL मध्ये आपण इम्पॅक्ट खेळाडू बघतोय. टेनिस क्रिकेटमध्ये असं कधीच पाहिलं नव्हतं. BPL मध्ये पहिल्यांदा ही संकल्पना अस्तित्वात आणलंय. काय वाटतं या संकल्पनेबद्दल? चांगली गोष्ट आहे. अशा संकल्पना या परिसरामध्ये यायला हव्यात, कारण की ज्याप्रमाणे क्रिकेटचं जे काही डेव्हलपमेंट सुरू आहे, अगदी जर पाहिलं तर जे काही क्रिकेट डेव्हलप होते फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि खरोखरच भंडारी प्रीमियर लीगने जे काही आयोजन केले ते अफलातूनरित्या, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर IPLचा फॉर्मॅट आपण पाहत आहेत. ज्याप्रमाणे IPL मध्ये जी काही नावं असतात, जे काही लोगो असतात, ते मात्र त्यांच्या टी-शर्ट्सवरती पाहायला मिळतात. ही एक चांगली बाब या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. 5 षटकामध्ये करायच्या 50 धावा, प्रति षटकामागे करायचे 10 धावा. पाहूयात 10ची सरासरी गाठतील की अगदी त्याहून वेगाने धावा बनवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहणार आहे. RTG किंग्स संघाचा जर आपण विचार केला तर कालच्या डे 1 मध्ये जय पराजय त्यांच्या हाती आलेत. शुभा कॅपिटल्स टीमने कालच्या दिवसाचा परफॉर्मन्स जर बघितला, 2 पैकी 2 मॅच जिंकलेत आणि 1 मॅच त्यांची टाय झालं. मैदानाच्या आतून इशारा झालाय. स्ट्रायकिंगकडे बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय प्रणय राऊत, नॉन स्ट्रायकिंगकडे हितेन चौधरी आणि निर्मित म्हात्रे हा गोलंदाजच्या मार्गावर. टेनिस विश्वातील नामवंत खेळाडू पप्प्या म्हात्रे, निलेश म्हात्रे यांचे सुपुत्र निर्मित म्हात्रे गोलंदाजच्या मार्गावर सज्ज झालेत. पहिला चेंडू टाकण्याकरता बॅकफुटला गेला. शॉर्ट सिलेक्शन करायचं होतं, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. पहिलाच बॉल डॉट आलाय. आतमध्ये येणारा बॉल होता, इन कटर बॉल होता. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला बॉल आणि त्याच करण्याचा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. पहिला बॉल आला, डॉट कमबॅक करावं लागेल बॅटिंग केल्या टीमला. पुढचा बॉल इथे बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत मिडॉनला. बॉलला कॅरी करतील, उचलून फेकी होईल. तत्पूर्वी सिंगल कंप्लीट झाले आणि स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशच्या केल्या जाते. 50 धावांचा पाठलाग करत असताना टीम RTG किंग्सच्या संघाच्या माध्यमातून 1 या धावसंख्येने. अगदी योग्य पद्धतीने उल्लेख केला. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन, पाया मजबूत करावा लागेल आणि तीच गतीने सध्या हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरले. तर तोच त्यांचा दृष्टिकोन असेल, तोच त्यांचा अप्रोच असेल. तो अप्रोच पाहायला मिळेल काय? गोलंदाज तयार, निर्मित म्हात्रे.
शॉर्ट बॉल पूल केलाय, चेंडू हवेत आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून थ्रो येण्याआधी 2 धाव मिळत आहेत बॅटरला. 2 धाब्यांची धावफळक पुढे सरकतोय आणि पहिलं षटक सुरू असताना धाबा लागल्या जातात त्या 3 धाबा. स्ट्राईक इनकडे बॅटर आपण बघतायत हितेन चौधरी, त्यांनी ह्या 2 धाव पूर्ण केलेत. सुरुवात तर दोन्ही फलंदाज चांगले केले. सिंगल डबलने सुरुवात केले. कट करण्याचा प्रयत्न होता. अगदी पाहिजे तर बॅटचे लिडिंगेज घेते. बॉल चालला मागे. शॉर्ट थर्डमॅनला अगदी पाहिजे तर गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तत्पूर्वी शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक पोहोचतील त्या बॉलवरती आणि याही बॉलवरती एक सिंगल कंप्लीट झालाय. संदीप सर, क्रिकेट आपण खेळतायत आणि सिंगल डबलला महत्त्व जर दिलं तर 50च्या पलीकडे कुठलीही धावसंख्या असू द्या, त्या धावसंख्येचा पाठलाग आपण करू शकतो. कारण की बॅट्समन सेट होतात आणि त्यानंतर मोठमोठे फटके आपण सातत्याने पाहिले गेलेत. लाईफ लाईनचा योग्य तो वापर या ठिकाणी केला जातोय. एकेरी धावसंख्येवर ते भरते देतात. स्लॉक केलंय. लोअर फुल टॉस बॉल मिड विकेट पट्ट्याबाहेर पाठवून दिलाय. वजन दिलं गुडघ्याच्या वाटीला. चेंडूला पाठवलं प्रेक्षकांच्या भेटीला. सिक्सर. काय जबरदस्त फटका होता. 6 धावा मिळत आहेत. एक तर ताकदवर फटका पाहायला मिळाला. 6 धाबांची धावसंख्या 10. गुट्टा टेकवर सिक्सर दे. काय फटका होता. अंदाज चांगला होता बॉलवरती. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतात डीप मिड विकेटला. प्रेक्षक बनून राहतील. बॉल जाईल मैदानाच्या पलीकडे. याही वेळेला BPL सिक्सर. 6 धावा. 2 इन रो. लगातारच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके पाहायला मिळाला. बॅटिंग क्रीज मध्ये खऱ्या अर्थाने योग्य ती हालचाल करण्याची वेळ मिळत असतो या बॅटरला अशा प्रकारच्या चेंडूवर. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकांमध्ये धावांची लयलूट केली. धावसंख्या धावपळकर आहे ती बिनबाद 16. 16 विदाउट लॉस. चांगली धावसंख्या उभारले आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर RTG किंग्सच्या संघाला आपण पाहत आहेत. थँक्यू. चापूक चुपूक. सूरज चव्हाण. गलीगत सूरज चव्हाण. एक षटक संपलं आणि धावसंख्या धावपळकावर 16. 16 विदाउट. बॉलर नेम जितेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग करत असताना दुसऱ्या बाजूला जर पाहिले गेले तर 2 बॅटर पाहायला मिळत आहेत. 4 बॉलमध्ये 13 धावा आतापर्यंत प्रणय राऊतच्या बॅटमधून आणि हितेनने केल्या अवघ्या 2 बॉलमध्ये 3 धावा. त्या फटकावर धावा 16 लागल्या गेल्यात. पुढचा बॉल. इथे फटका चांगला. बॅट चिकायला लागल्या. बॉल चला मागे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. वेगाने बॉल प्रस्थान होईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नो चान्स फॉर द फिल्डर. BPL चौकार. हॅलो. खेळायचं होतं मिड ऑन आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. बॅटचा एज लागला. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या 20 धाबा. स्कोर इज 20. गोलंदाज तयार. ओ स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू गली क्षेत्रामध्ये ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षकाला गुंगारा दे. चेंडू जातोय सीमारेषे पार. मिळतात धाबा 4. BPL चौकार. वेलकम बाउंड्री. चौकार षटकार मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहेत. वेगाने धावा करायच्या आहेत. हे मैदानाच्या आतमध्ये चांगलं आहे. आणि एखादी प्रीमियर लीग आपण ज्या वेळेला खेळतायत तर रन रेटवरती फार मोठा फरक पडतो संदीप सर. आणि त्याच अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना कानमंत्र दिले जाते. गोलंदाजांना प्रोत्साहित केले जाते. मैदानाच्या आतमध्ये आलिंगन दिले जाते. पाहूयात आता कमबॅक करतील का गोलंदाज. 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फडकावर धावा लागल्या 24. प्रत्युत्तर दाखल 50 धावांचा पाठलाग करत असताना मॅच सोपी झाली. 22 बॉल 26 करायचे आहेत. 22 बॉल आणि 26 धावांचं समीकरण. मॅच अजून देखील संपेल नाही आहे. विकेट आले, डॉट बॉल आले, कमबॅक करू शकतात बॉलिंग करणार टीम मैदानाच्या आतमध्ये. पाहूया त्या मॅच मध्ये काय घडेल नेमकं.
इथे जर पाहिले गेले तर हवेत खेळला बॉल ऑन साइडला बॉल निघून चाललाय क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगाने बॉल पर्यंत एका हाताने बॉल अडवले गेले दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये चालवला गेला आणि 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते 26 च्या घरामध्ये येणारे बॉल 21 बॉल मध्ये करायचे आहेत 24 धावा 21 बॉल मध्ये 24 धावा करायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये पैसा वसूल मॅच पाहायला मिळतोय रोम हर्षक स्थितीमध्ये आलेला मॅच पाहायला मिळतोय येणारे बॉल असतील 21 बॉल मध्ये 24 धावांचं समीकरण अफलातून क्रिकेट स्पर्धेचं आयोजन अफलातून क्रिकेट स्पर्धेचं नियोजन आल्या सर्व प्रेक्षकांचं सर्व आयोजकांचं सर्व खेळाडूंचं या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्व मान्यवरांचं देखील या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत एखादी स्पर्धा करणं म्हणजे सोपी गोष्ट नसते मित्रांनो परंतु भंडारी समाजाने आणि अगदी जर पाहिलं तर भंडारी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण बघतायत या संपूर्ण चॅम्पियन ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत भव्य दिव्य आयोजन ट्रॉफीचं कौतुक करावं लागेल विशेष इथे जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये चांगली धावसंख्या उभारलेली आहे आता पाहूयात 50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना किती चेंडूचा अजून इथून देखील सामना करावा लागतोय वसईच्या मैदानावरती आपण आहात आणि अतिशय जर पाहिले गेले तर उत्तम दर्जाचं मैदान आहे या मैदानावरती जर पाहिले गेले तर मोठमोठ्या स्पर्धा होत असतात आणि वसई म्हटलं तर चिमाजी अप्पा हे नाव फार फेमस आहे कारण की जर पाहिले गेले तर चिमाजी अप्पा मैदान आहे चिमाजी अप्पांचा इतिहास आहे इथे कट करण्याचा प्रयत्न बॅट चिल्डिंग आहे क्षेत्ररक्षक पोहोचतात डाऊन दी बॉल टिपलाय जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट जाईल फलंदाज बाद स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळायचा होता बॅटरला परंतु बघितलं तर आपण शॉर्ट गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षक उभा केला होता आणि त्याच्या हातामध्ये जेल देऊन हितेन नावाचा कावडू पेल होतोय धावसंख्या 1 गडीबाद 26 धाबा 1.4 चेंडूचा खेळ संपलाय 20 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 चेंडूंमध्ये 24 धाबांची आवश्यकता 20 चेंडू आणि 24 ची गरज ह्या मॅचला जिंकण्याकरता आरटीजी किंग्स या संघाला गोलंदाज जितेश चौधरीने ही शिकार केली एक महत्वपूर्ण कावडूला बाद केलं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय हर्ष फुल पिच बॉल चेंडूला खेळून काढलं जातं बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय 1 नाही 2 नाही 3 नाही धावा मिळतील 4 बीपीएल चौकार शानदार स्ट्रोक चांगला फटका पाहायला मिळाला या तर फटक्याची गरज आहे आणि धावा फटक्यावरती 30 लागले गेलेत 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता मात्र जर पाहिले गेले तर येणारे बॉल असेल 19 आणि करायचे आहेत 20 धावा 19 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण मैदानाच्या आत राहिले गेले जसे चौकार येतात जसे षटकार येतात तशा टाळ्यांचा वर्षाव हा मैदानाच्या बाहेरून जो डगआउट आहे आरटीजी किंग संघाचा तिथून येताना दिसतोय पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार इथे फटका चांगला आहे जसा टाकला तसाच पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप मिड विकेटला क्लिअर करणारा भंडारी प्रीमियर लीग या स्पर्धेतील हा भव्य दिव्य उत्तुंग षटकार जोडीदार भेटत थँक्यू 2 षटकांचा खेळ संपलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 36 धाबा गडी बाद झालेले आहेत ते 1 गडी बाद झाले 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 14 धाबांची गरज आहे
ड्रिंक्स ब्रेक हा प्रत्येक षटकामागे नाही आहे, लक्षात घ्या. कारण बरेचसा संघ बॅटिंग करणाऱ्या टीमचा खेळाडूने अगोदरच ड्रिंक्स ब्रेक घेतलाय, त्याच्यानंतर फिल्डिंग करणाऱ्या टीमने नंतरच्या षटकात ड्रिंक्स ब्रेक घेतलाय. ह्याकरता वेळेचं जे बंधन आहे ते वेळेचं बंधन दोन्ही टीमला असेल. धावसंख्या धाव फळकावर पुढे सरकली, 36 धाबा झालेत. तुषारजी, आता मार्ग अगदी मोकळा झालाय आरटीजी किंग्स या टीमचा. सहजगत्या ते विजयाच्या अगदी समीप येऊन पोहोचलेले दिसत आहेत. गोलंदाजावरती भरपूर मार पडलाय, गोलंदाजाने भरपूर धावा खर्च केल्यात, गोलंदाजाने कमबॅक करावं लागेल. बॅटिंग पॉवर प्ले पंचांचा इशारा आलाय आणि मी तर म्हणेन मोक्याच्या क्षणाला बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. या अगदी बरोबर, बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा उगम घरत सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला स्ट्राईक इंच पंच सुशांत मांजरेकर, ISPL ची स्पर्धा ज्याने गाजवली. दुसऱ्या पर्वामध्ये सलग 34 मॅच पैकी 30 मॅच मध्ये पंचांची कामगिरी चोखपणे बजावली. सेमीफायनल आणि फायनलचा मॅच त्याच्यामध्ये आपण पकडलाय. अतिशय चांगलं काम करणारं ते व्यक्तिमत्व आणि खूप चांगला स्वभाव त्यांचा पाहायला मिळालाय. या स्पर्धेमध्ये आवर्जून उपस्थित झालेत. 18 मध्ये 14ची गरज असताना बॅटर पुढे येऊन खेळतोय. या चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फंबल झालाय. नरमित तिथे चुकलाय आणि चुकीचा फायदा उचलला बॅटरने. 2 धावा होतात पूर्ण, 2 धाबण्याची धावसंख्या 38, 12 धावा पाहिजेत. 50चं टार्गेट होतं शुभा कॅपिटल्स टीमने ठेवलेलं. शुभा कॅपिटल्स टीमला विसरून जाणार नाही. मागच्या वर्षीचा विजेता संघ म्हणून त्याचं नाव त्या 3ऱ्या पर्वामध्ये आपण पाहिलं होतं. प्रत्येक वर्षी आपण पाहतायत नवीन विजेता असायला हवा आणि यंदा जर पाहिलं गेलं तर या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहूयात कुठला विजेता होईल, परंतु कमबॅक करावा लागेल. पुढे खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाल्यात. ऑन साईडला बॉल टर्न केला, बॉल चालला डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक पोहोचताय, शॉर्ट मिड विकेटला, एक सिंगल कंप्लीट झाला. दुसरीचा प्रयत्न होणार नाही आहे, एकाच धाब्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. 39 झालेत, 16 बॉलमध्ये करायच्यात 11 धावा. संकल्प पाटील याला टिचून गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजाला एका मागोमाग एक फलंदाजाला परतीचा प्रवास दाखवला तरच ते परत येऊ शकतात. 39 वर 1 गडी बाद, 11 धाबांची आवश्यकता. गोलंदाज संकल्प पाटील तयार. समोर बॅटर आहेत हर्ष, चांगले बॅटिंग ते करत आहेत. हट्टेकट्टे मजबूत बांधाचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. चांगला फिश बॉल होता. या चेंडूला खरं तर मिडविकेट लॉंग ऑनच्या दिशेने कळायला हवा होता. अगोदरच हत्यार फिरलं गेलं, वार काय झाला नाही आणि हा डॉट बॉल. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 39, 1 गडी बाद. थोडासा लोअर फुलटच बॉल होता, थोडीशी फ्लाईट दिली बॉलवरती आणि त्याच कारणाचं मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. कमबॅक केले गोलंदाजाने. इथून जर डॉट बॉल आले संदीप सर, इथून जर विकेट आला तर पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकते. क्रिकेट आहे आणि क्रिकेट या खेळामध्ये जर त्याला महत्त्व दिलं जात नाही. पुढचा बॉल, बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. ओव्हर दी विकेटने शॉर्ट बॉलचा वापर केला, आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॅटची रिडिंग आहे, बॉल चालला मागे आणि या बॉलवरती धाव कमी होणार नाही आहे. डॉट बॉल. यस, निर्धाव चेंडू जितके जातील तितका फायदा होऊ शकतोय फिल्डिंग करणाऱ्या शुभा कॅपिटल्स टीमला. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 39 धाबा, 1 गडी बाद. 14 चेंडू शिल्लक आहेत. 14 मध्ये 11ची आवश्यकता. वापस होऊ शकते शुभा कॅपिटल्स टीमची, त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. संकल्प पाटील गोलंदाजी मार्गावर सज्ज होताना आपल्याला दिसत आहेत. बॅटिंग पॉवर प्लेचा जसा इशारा आला तसा बॅटरचा पावित्रा मात्र चुकीचा दिसतोय. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये बॅटिंग पॉवरफुल होताना दिसत नाही. पुन्हा आता फ्लाइट दिली होती. व्हॉट अ स्ट्रोक ऑन दी अप, एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार, दमदार षटकार. स्कोर मूव्स ऑन 45 for 1. दिसते मी भारी राजा, फोटो माझा काढ. थँक्यू. पुन्हा आता चेंडूला काढलं खोदून आणि लॉंग ऑन, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनची जागा काढली शोधून. खेळ खल्लास, या मॅचला संपवलाय. आरटीजी किंग्स संघाने हा मॅच जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन आरटीजी किंग्स टीम. जबरदस्त कामगिरी राहिली गेली आणि या मॅचचा म्हणतो मॅच Man of the match goes to one and only Mr. रिद्धेश is the man of the match. 4 विकेट्स त्याने मिळवून दिले आणि कमीत कमी धावसंख्येवर रोखलं शुभा कॅपिटल या टीमला.
दर्शित थोडेसे नाराज होत आहेत कारण इथे पराभव हाती आलाय त्यांच्या टीमच्या. वळी आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने. रिद्धेश इज द मॅन ऑफ द मॅच. 4 विकेट्स त्याने मिळवले आणि जुळले जात आहेत कॅमेरामॅन DBN लाईव्हचे यांच्या समेत आमचे तुषारजी सोनावणे. ओ टू यू तुषार. रिद्धेश, कॉंग्रॅच्युलेशन, मॅन ऑफ द मॅच रिद्धेश.